गुजरात इन्फोटेक कंपनीला पुन्हा सेतू न देण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते पहिलवान मौली हेगडे यांचे महसूल मंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। अनेक तक्रारी असताना सुद्धा पुन्हा गुजरात इन्फोटेक कंपनीला जिल्ह्यातील सर्वच सेतू केंद्र चालवण्यास देण्याचा घाट जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे। याबाबत सामाजिक कार्यकर्ते पहिलवान मौली हेगडे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन दिले आहे। योग्य निर्णय न दिल्यास न्यायालयात जाण्याची भूमिका यावेळी मौली हेगडे यांनी जाहीर केली आहे। तर मागील अनेक वर्षे गुजरात इन्फोटेक कंपनीच्या माध्यमातून राज्यातील अनेक जिल्ह्यात सेतू केंद्र चालवली गेली। त्यात बहुतांश सेतू केंद्रांवर गैरकारभार चालला। याबाबत नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेल्या तक्रारी आणि स्वतः पाहणीत आढळलेला गैरप्रकार यामुळे 1.5 वर्षामध्ये या कंपनीला दिलेला ठेका रद्द करण्यात आला। तर ठाणे जिल्ह्यात देखील तक्रारीच्या अनुषंगाने 2019लाच हा ठेका रद्द केला गेला व पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी 2019ला ठेका रद्द केला आणि सांगली जिल्ह्यात तर अँटी करप्शन ब्युरो यांनीच कंपनीवर आक्षेप नोंदवला। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात देखील करारनाम्यातील अटींचे उल्लंघन झाल्याबाबत मोहो तहसील कार्यालयाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेला। तर मागील 5 वर्षात अशा अनेक तक्रारी आलेल्या असताना सुद्धा पुन्हा ठेका देण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। त्यामुळे या कंपनी विरोधातील नाशिक, ठाणे, पुणे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात दाखल तक्रारींच्या प्रती सामाजिक कार्यकर्ते पहिलवान मौली हेगडे यांनी निवेदनासोबत जोडलेल्या आहेत। यापूर्वी सोलापूर जिल्ह्यात सेतू सुविधा केंद्र चालवत असताना अनेक तक्रारी असतानाही गुजरात इन्फोटेक कंपनीला पुन्हा नव्याने सेतू चालविण्याचे टेंडर देण्याचा घाट प्रशासनाकडून का घातला जातोय। त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते पहिलवान मौली हेगडे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन दिले असून प्रसंगी न्यायालयाचा दरवाजाही ठोठावण्याचा इशारा दिलाय।